समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला स्वामी महाराजांच्या सेवेतले प्रभावी उपाय सांगणारे. हे उपाय 100% कारगर आहे. फक्त तुम्ही श्रद्धा ठेवून आणि पूर्ण नियमानिशी हे जर केले तर 100% फलप्राप्ती मिळते. तर पहिला उपाय सांगणारे मी स्वामी महाराजांच्या सेवेतला. ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र तुम्हाला रोज 11 माळी 108 एका माळीत 108 मणी असतात. तर रोज अशा 11 माळी जप करायचे तुम्हाला. ओम श्री स्वामी समर्थाय नमः. केव्हा करायचं आहे तर ब्रह्ममुहूर्तावर, पहाटेचे 3 ते सकाळी 8 वाजेपर्यंत हा देवकाळ असतो. ह्या काळात केलेली सेवा अत्यंत फलदायी असते. तर ह्या काळात तुम्हाला ओम श्री स्वामी समर्थाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे. 11 माळी जप करायचा आहे. त्याच्यासाठी तुम्हाला काही नियम आहेत ते पाळायचे. 40 दिवस ही सेवा पूर्ण करायची आहे. या सेवेमध्ये तुम्हाला मांसाहार करायचा नाही आहे. काळं आणि निळं वस्त्र घालायचं नाही आहे. त्याच्यानंतर तुम्ही शुचिर्भूत म्हणजे शक्यतो पिवळे किंवा पांढरे कपडे घाला. पिवळं हे स्वामींना अत्यंत प्रिय आहे, पिवळा कलर. आणि पांढरा हे स्वतःच्या मनशांतीसाठी, कारण पांढरा कलर हा शांतीचं प्रतीक आहे. आणि ज्यावेळेस माणसाचं मन स्थिर असतं त्यावेळेस त्याचं सेवा करण्यात तो 100% त्या माणसाची देतो आणि त्याचं मन पूर्ण त्या सेवेत लागतं. म्हणून शक्यतो पिवळ्या आणि पांढरे वस्त्र घाला. त्यासाठी बसण्यासाठी तुम्हाला आसन, कुशाचं जर आसन असलं तर अत्यंत चांगलं, नसलं तरी तर आसनावर बसा. फक्त आसन हे फाटलेलं नसावं. आसनावर सेवा करताना बसण्यासाठी काही नियम असतात. ते आसन तुम्हाला भारीत म्हणजे ते तुम्हाला आधी संरक्षित करून आणि नंतरच पूजा करायला बसायचं असतं. त्यासाठी आधी काय करायचं आहे, तुम्हाला जमिनीवर थोडंसं पाणी शिंपडायचं आहे जिथं तुम्हाला पूजेला बसायचं आहे तिथं. नंतर त्याच्यावर तुमचं जे बसण्याचं आसन आहे ते टाकायचं आहे आणि बसायचं आहे. आधी पृथ्वीला नमस्कार करायचा आहे आणि नंतरच तुम्हाला ती सेवा सुरू करायची आहे. कारण असं आहे, आपण ज्यावेळेस सेवा करतो त्यावेळेस आपला काही भाग पूजेचा हा इंद्रदेव नेतो आणि काही भाग आपला पृथ्वी मातेला जातो. म्हणून आपली सेवा ही 100% आपल्यासाठी पूर्ण फलदायी होण्यासाठी आधी तुम्हाला ते संरक्षण करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला पूजा करताना फारच नकारात्मक ऊर्जा म्हणजे असं वाटत असेल ना आता ही सेवा माझ्याच्याने होणार नाही, मन लागत नाही, त्यावेळेस तुम्ही पिवळी मोहरी घेऊन ती 11 वेळेस वल्गा सुक्ताने अभिमंत्रित करायची आणि नंतर ती आपल्या आजूबाजूला जिथं बसायचे त्या आसनाच्या कडेला टाकायची. ते एक तुमच्या भोवती संरक्षण कवच असतं की जे आपण सेवा करतोय ती सेवा आपली पूर्ण होती आणि आपल्याला आळस, जांभळी किंवा मग कंटाळा येत नाही पूजा करताना आणि आपलं मन लागतं. हा अत्यंत प्रभावी एक वल्गा सुक्ताचा उपाय आहे. त्याच्यानंतर तुम्ही आसनावर बसायचं आहे. 108 वेळा, एका माळीत 108 मणी असतात तसं 108 अशी तुम्हाला 11 माळी जप करायचं आहे त्याचा. आणि नंतर तुम्हाला ते असं कंटिन्यू 40 दिवस करायचे रोज. ही सकाळी सेवा केल्यानंतर एक संध्याकाळची सेवा आहे ती पण तुम्हाला करायची. 40 दिवस न खंड पडता ह्या दोन्ही पण सेवा करायची. तुम्हाला कितीही तुमचं अडलेलं काम असेल, मार्ग सापडत नसेल तर स्वामी तुम्हाला 100% मार्ग दाखवणार. फक्त अट एकच आहे की तुम्ही सगळे नियम धरायचे आणि नियमाचं पालन करूनच हे करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या संध्याकाळी उपाय हा करायचा आहे की 2 अगरबत्त्या घ्यायचे आहे. त्या तुम्हाला देवासमोर लावायचे. एक स्वामी महाराजांसमोर लावायची आणि एक आपल्या जिथं आपण स्वयंपाक करतो त्या किचनमध्ये लावायची. कारण अन्नमय प्राणी माणसाचं मन तोच विचार करतो जे अन्न तयार करताना ती स्त्री करत असती. म्हणून तुमचं अन्न आणि तुमच्या जीवनाचा जगण्याचा खूप मोठा संबंध आहे. आपलं अन्न हे पवित्र असावं म्हणून एक अगरबत्ती तुम्ही तिथे लावायची, एक अगरबत्ती तुमच्या पूजास्थानात लावायची. हे करायचे प्रदोष काळामध्ये. प्रदोष काळ म्हणजे दिवा लागणे, सूर्योदयाच्या शेवट म्हणजे सूर्यास्त झाला की 45 मिनटं आधी आणि सूर्यास्तानंतर 45 मिनटं हा प्रदोष काळ असतो. यामध्ये तुम्हाला त्या 2 अगरबत्त्या लावायच्या आहे आणि स्वयंपाक करताना श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ हा जप करायचा आहे. हे झाल्यानंतर त्या दोन्ही अगरबत्त्या संपल्या की त्याची उदी घ्यायची. ती तुमच्या पिण्याच्या पाण्यामध्ये काही टाकायची, काही तुमच्या जे स्वयंपाक करणार आहे त्या अन्नात टाकायची. आणि तुमच्या घरात जर खूपच नकारात्मक ऊर्जा आहे असं वाटत असेल तर ते पाणी थोडंसं घेऊन त्याच्यात उदी टाकून ते पाणी आपल्या सर्व घरात शिंपडायचे. हा उपाय 1 रुपयाही खर्च न करता आहे
आणि 100% रिझल्ट भेटतो ह्या 2 उपायांनी. फक्त हे उपाय करताना तुम्हाला 40 दिवस करायचे, न खंड पडता. आता स्त्रियांच्या बाबतीत 4 दिवस खंड पडतो, तर काही हरकत नाही. घरात जर कोणी असेल करायला तर त्यांना सांगा, नसेल तर 4 दिवस पुढं वाढवून ती सेवा करा, पण सेवा पूर्ण करा. या सेवेने तुम्हाला 100% तुमच्या अडलेल्या कामांमध्ये मार्ग सापडेल, की काम पूर्ण होण्यासाठी तुम्हाला कुठली दिशा सापडेल किंवा एखादी व्यक्ती तुम्हाला मार्गदर्शन करेल तुमचं काम पूर्ण होण्यासाठी. आणि याचे काही नियम आहे. तर पहिला नियम आहे, तुम्हाला 40 दिवस मांसाहार बंद करायचा आहे. मांसाहार हा पूर्णपणे बंदच करायचा आहे, कारण आपलं मन जर सात्विक असलं, विचार सात्विक असले, तर ती सेवा करायलाही माणसाचं मन लागतं आणि सेवा पटकन स्वामींपर्यंत पोहोचते आणि ते आपल्याला योग्य मार्गदर्शन करतात. दुसरा नियम आहे, की तुम्ही परान्न वर्ज्य करायचं आहे. दुसऱ्यांच्या घरचं अन्न खायचं नाही. स्वतःचे रिलेटिव्ह सोडून इतरांच्या घरी अन्न घ्यायचं नाही, कारण परान्नाचे खूप दोष लागतात. ज्या घरातल्या व्यक्तींचे विचार जसे तसे त्या अन्नात उतरतात आणि त्यामुळे ते अन्न आपल्याला बाधित करतं. म्हणून 40 दिवस तुम्ही परान्न वर्ज्य करायचं आहे. त्याच्यानंतर मांसाहार करायचा नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ही सेवा करत असताना कोणालाही मानसिक, कायिक, वाचिक म्हणे मानसिक त्रास द्यायचा नाही. आपण आपले विचार आणि हे चांगले ठेवायचे, जेणेकरून आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळेल. यानंतर संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आरती करून. कशाचाही नैवेद्य दाखवा स्वामींना. दूध साखर दाखवली तरी चालेल. जो आपण रोज खातो ते अन्न त्याच्यातलं दाखवलं तरी चालेल. अगदी काहीच नाही, गुळाचा खडा ठेवला तरी चालेल. साखरेची पोळी स्वामी महाराजांना आवडते ती ठेवा. 40 दिवस पूर्ण झाल्यानंतर सेवेचं उद्यापन करा. कोणतीही सेवा करताना त्याचं उद्यापनाला खूप महत्त्व आहे. तर उद्यापन करा. उद्यापन करण्यासाठी फार काही खर्च करायचा नाही आहे. अगदी तुम्ही 5-7 मुलांना, छोट्या मुलांना बोलवून त्यांना बिस्किटचे पुडे देऊ शकता किंवा गोड शिरा करू शकता. जे तुम्हाला योग्य वाटेल असा कोणताही प्रसाद करून तुम्ही त्या मुलांना देऊ शकता. पण कोणतीही सेवा करत असताना जर संकल्पयुक्त सेवा केली तर त्याचं उद्यापन घालणं खूप महत्त्वाचं आहे. आता शेवट संकल्प कसा करायचा, तर हातात थोडं पाणी घ्यायचं आहे. त्यात अष्टगंध मिश्रित तांदूळ घ्यायचे. अष्टगंध मिश्रित तांदूळ म्हणजे अष्टगंधाला अष्टगंध थोडे तांदळात टाकायचे आणि त्यात थोडं पाणी टाकायचं, म्हणजे ते तांदूळ अष्टगंध मिश्रित होतात. असं तांदूळ घ्यायचे. आपल्या हातात थोडं पाणी घ्यायचे आणि तुमच्या गोत्राचं नाव घ्यायचे. जर तुम्हाला तुमचं गोत्र माहीत नसेल तर कश्यप गोत्र म्हणायचे. मी कश्यप गोत्र उत्पन्न ह्या कुळातला. तुमच्या ग्रामाचं नाव घ्यायचे, ग्रामदैवताचं नाव घ्यायचे आणि तुमच्या वडीलधाऱ्यांचं नाव घ्यायचे. आणि मी ह्या गोष्टीसाठी ही सेवा करीत आहे आणि माझा हा संकल्प पूर्ण होऊ द्या, असं स्वामी महाराजांना प्रार्थना करायची. आणि नंतर ते पाणी तुम्हाला ताम्हनात सोडायचे. ते पाणी तुळशीला न घालता इतर कोणत्याही वृक्षाला घातलं तरी चालतं. फक्त तुळस ही आपली देवी स्वरूप आहे, म्हणून तुळशीला न घालता इतर कोणत्याही झाडाला ते पाणी घालून द्या आणि 40 दिवस निष्ठेने ही सेवा करा. ह्या 2 सेवा केल्यानंतर तुम्हाला तुमच्या स्वभावामध्ये, घराच्या परिस्थितीमध्ये, माणसांच्या विचारांमध्ये आमूलाग्र बदल दिसन आणि तुमचं काम नक्की मार्गी लागेल. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असल्यास कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो, हीच महाराजांचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.